या आवाजामुळे विश्वंभर जागच्या जागी थांबला आणि त्याने मागे वळून पाहिलं. मागे वळून पाहताच त्याच्या डोळ्यावर जे दृश्य पडलं ते फार भयानक होतं. जे पाहून वयाने लहान असलेला विश्वंभर भीतीने थरथर कापू लागला. कारण त्याच्या समोर एक भयानक बाई विसुकेचा विस्कटलेली होती. तिच्या चेहऱ्यावर आणि अंगावर जागोजागी आगीमुळे जखमा झाल्या होत्या आणि त्या जखमांमधून ओमशीर रक्त वाहत होतं. तिचे डोळे अतिशय लालभडक होते. अशा प्रकारे लाल साडी घातलेली ती विद्रूप दिसणारी बाई त्याच्यापासून हाकेच्या अंतरावरच उभी होती. मेरी मिठाई मुझे वापस कर, नहीं तो मैं तुझे नहीं छोडूंगी. असं रागाने स्वतःचे दातोट चावत ती त्याला बोलली. समोरचं दृश्य पाहून लहानग्या विश्वंभरला भीतीने चड्डीतच लविला झाली. विश्वंभरला काहीही समजायच्या आत एखाद्या हिंसक जनावराप्रमाणे गुरगुरत ती त्याच्या अंगावर धावून गेली.